नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर मराठी या आपल्या मराठी चॅनलवर. तर आज आपण एक नवीन स्टॉक घेऊन येणार आहोत. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता बजाज फायनान्स या स्टॉकचा आपण ॲनालिसिस करणार आहोत. त्याआधी जे न्यू ट्रेडर आहेत, ज्यांना अजूनही ट्रेडिंग कसं करायचं किंवा इन्व्हेस्टमेंट कशी करायची याबद्दल नॉलेज नाही आहे, त्यांना मी सांगतो की ट्रेडिंग करा किंवा इन्व्हेस्टमेंट करा. तुमच्याकडे जर प्रॉपर सिस्टम असेल तुमच्याकडे पैसे कमवू शकाल. ट्रेडिंग असो किंवा इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला एक प्रॉपर सिस्टमची गरज आहे. आणि जो तुम्ही टाईम फ्रेम चूज करता, न्यू ट्रेडर आहेत त्यांना माझं असं सांगणं आहे की जर तुम्ही मंथली टाईम फ्रेमपासून स्टार्ट केलं तर तुम्ही खूप लवकर शिकू शकता. पण जर 5 मिनटं 15 मिनटं किंवा 30 मिनटं या टाईम फ्रेमवर जर तुम्ही ट्रेड करत असाल किंवा शिकण्याचा प्रयत्न करत असाल तर तिकडे थोडा कठीण होतं, कारण की तिथे जो स्पीड आहे चार्टचा तो खूप फास्ट आहे. मंथलीमध्ये कसा, मंथमध्ये एकच कॅन्डल बनतो, त्यामुळे तुम्ही ते इझिली शिकू शकता की पुढची प्रोसेस काय, पुढचा जो मुवमेंट आहे तो काय आहे, या प्रकारे तुम्ही शिकू शकता. आणि मित्रांनो, जो आपला सिस्टम आहे तो खूपच सिंपल आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे ते फक्त आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बनवत आहे. कुठलेही आपण ट्रेड कॉल्स इथे देत नाही. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत फक्त एकच दाखवत आहे की सिस्टम कसा बनवायचा, वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये अप्रोच कसं करायचं. आता तुम्ही बघू शकता, हा आहे आपला बजाज फायनान्सचा स्टॉक. आपल्या प्रमाणे स्टॉक सिलेक्शन कसं करावं, तर 8 ते 12 वर्षामध्ये जो स्टॉक करेक्शन करत असेल आणि त्यानंतर ब्रेकआउट देत असेल तर तो स्टॉक आपल्याला चूज करायचा असेल. सगळ्यात लक्षात घ्या मित्रांनो, स्टॉक सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे या मार्केटमध्ये. जर तुम्ही बघू शकता, जर चुकीच्या टायमाला एंट्री केली तर तुम्ही बघू शकता 1996 ते 2004 पर्यंत ह्या स्टॉकने 0 रिटर्न दिलेला आहे मित्रांनो. त्यामुळे जवळजवळ 8 वर्ष तो स्टॉक करेक्शन होईल. त्यामुळे एंट्री तुम्ही कुठे घेता हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मार्केटमध्ये. बघू शकता, आपल्या सिस्टमप्रमाणे जो स्टॉक 8 ते 12 वर्षानंतर ब्रेकआउट देतो तर स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी आहे की तो ट्रेंडमध्ये जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता, 2004ला स्टॉकने ब्रेकआउट दिला होता. त्याची क्लोजिंग प्राईस होती, तुम्ही बघू शकता, 0.95. आणि त्यानंतर स्टॉकने जो ट्रेंड सुरू केला, बघू शकता स्क्रीनवर, खूप मोठा ट्रेंड दिलेला आहे. जवळजवळ आज त्याची प्राईस 972 आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, एक मल्टीबॅगर स्टॉक कसा शोधायचा हे पण आपण आपल्या सिस्टममध्ये एक शिकत आहोत की मल्टीबॅगर स्टॉक किती वर्क करतो. आणि सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, जे मित्र, आणि नेहमीप्रमाणे जो आपला स्टॉप लॉस आहे, जी लाईन आहे त्याखाली जर तो ब्रेकडाऊन देत असेल तर आपल्याला तिथे एक्झिट करायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्ही बघू शकता ज्या ट्रेडरनी इथे बाय केलं असतं तर ते कुठे सेल करणार. तर सगळे सांगतात की होल्ड करा, होल्ड करा, पेशन्स ठेवा. पण होल्ड कसा करायचा त्याचा एक सिस्टम हवा आहे. तर आपला एक सिस्टम आहे स्टॉक होल्ड करण्याचा, तो म्हणजे EMA 46. जर EMA 46ला क्रॉस केला नाही तर आपल्याला तो स्टॉक होल्डच ठेवायचा आहे मित्रांनो. ज्या दिवशी EMA 46ला, ते बघू शकता, हे 2020मध्ये हा जो कोविडचा टाईम होता त्यामध्ये इथे क्रॉस केलं होतं. लगेच 283.70 म्हणजे जून 20ला परत तो आपल्या ट्रेंडमध्ये परत स्टार्ट झाला होता. तो खूप मोठा क्रॅश होता मित्रांनो. त्यामुळे तुम्ही बघू शकता, आज त्याची प्राईस जवळजवळ 972 आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता, सिस्टमॅटिकली तुमच्याकडे एक सिस्टम असेल तर होल्ड कसा करायचा हा पण खूप मोठा एक प्रश्न आहे मार्केटमध्ये. जर तुम्हाला स्टॉक एंट्री बरोबर झाली आणि तुम्ही लवकर एक्झिट करता तरी पण तुम्ही प्रॉफिट कमवू शकत नाही. तुम्हाला होल्ड करणं खूप मोठं आहे. जो मेन 80% पार्ट आहे, 10% एंट्रीसाठी आणि एक्झिटसाठी 10%, जो मधला पॉट आहे 80%, तो आहे म्हणजे होल्ड करणे. जे खूप ट्रेडरला नाही जमत. ज्यांनी होल्ड केला तेच इथे पैसे कमवू शकतात मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण आज बजाज फायनान्सचं फुल ॲनालिसिस केलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेल प्रॉपर, तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा आणि लाईक करा.
आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया एक नवीन स्टॉक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.